people, very good morning all of you. How are you all? I'm good. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तर सगळ्यात आधी माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज दिवसाची सुरुवात झाली आहे. 11 वाजले आणि उसळची भाजी टाकली मी. आता चपात्या माझ्या झाल्या आणि चपात्या दाखवत नाही काही युज्युअल असतं म्हणून. आणि स्पृहा आली का मग तेव्हा थोडासा गरम गरम कुकरला मी भात लावून घेणार आहे. ती भात आणि उसळ असल्यावर भातच खाते, चपाती सोबत खात नाही. तर चपात्या आमच्या पुरताच बनलाय उसळ. आणि आता थोड्या वेळाने मला तयार होऊन तिला घ्यायला जायचंय. तर भेटूयात मग. स्टे ट्यून गाईज. थँक्यू. आता जाईल थोडी मोहरी, मग जिरं, कढीपत्ता, लसूण, नंतर जाईल कांदा. एक कांदा मीडियम साईजचा कापून घेतलाय. कांदा होतो लालसर. तर याच्यात पडेल आधी हळद, जास्त नाही कारण मग कलर हळदच सगळा घेऊन टाकते. त्याच्यात जाईल 1 चम्मच काळा मसाला थोडासा. नंतर हा गरम मसाला. बस एवढंच टाकणार आहे कारण स्पृहा आहे ना जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे मीडियम आम्ही दोघं खाऊ शकतो. हे ना उसळ आहे ना शिजताना पण पाणी कमी होईल ना, त्याच्यामुळे मी एवढं टाकते. मी डायरेक्ट 1.5 ग्लास, थोडक्यात 1.5 ग्लास टाकूनच दिलेला आहे. फार कमी लोक टाकतात जो आहे कूट. तर काय आहे ना, कूट जास्त नाही पण एखादा 2 चम्मच तर तुम्ही टाका कारण खूप अप्रतिम टेस्ट येते उसळला. त्याच्यामुळे मी टाकते. हे बघा, माझी आई तर उसळमध्ये अख्खे शेंगदाणे पण टाकते. स्टार्टिंगला आपण पोह्यांना कसं टाकतो तेलात तशी पण टाकते, किंवा उसळ भिजवताना शेंगदाणे टाकून देते भिजायला. ती एक वेगळीच टेस्ट लागते, युनिक लागते. आणि त्याच्यानंतर असा कूट पण टाकते. तर मी बघा, तुम्ही फक्त 2च चम्मच टाकलाय, अजून एखादा थोडासा टाकून देऊ. डन. करून बघा, तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की बनवून बघा. आणि हा कांदा असतो ना, कांद्याची ती एकत्र जेव्हा शिजतं ना ती टेस्ट म्हणजे अमेझिंग. आता तर हा व्हिडिओ स्पेशली हेअर कलर कसा झालाय ते दाखवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप बाउन्सी, खूप सिल्की झाले केस माझे, खूप सुंदर बघू शकता. आणि ऍक्च्युली झालं काय, तर मी हायलाइट केलं होतं पार्लरमध्ये जाऊन थोडेसे केसांना. तर ते हायलाइट निघून गेले ना, ते कालांतराने ते निघून जातात हायलाइट. तर थोडे केस माझे असे ब्लीच झालेले होते ना, भुरके भुरके होते. तर झालं काय की मी जेव्हा हे केलं, म्हणजे आता पुन्हा केसांना जेव्हा कलर केला ना, तर ते हायलाइट अजून कलर झाले आणि लुक्स व्हेरी नाईस. हे तुम्ही बघू शकता. हे जे असतं ना थोडेसे असं मध्ये मध्ये रेडिश दिसतंय. तर झालं काय, ते हायलाइटला कलर झाला, विच लुक्स व्हेरी नाईस. आता मी केस न विंचरता दाखवले, बिकॉज केस न विंचरताच ते हायलाइट जरा छान वाटतात ना. हे बघा कसे दिसत आहे, सुंदर सुंदर. तर मी केस विंचरून पण दाखवेल तुम्हाला कसं दिसतंय. नाही तर मला नाही वाटत काही गरज आहे, बघू शकता. कारण हायलाइट कर्ल असे कर्ल झालेले छान वाटतात, खूप छान वाटतंय. तर ज्यांनी कोणी माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर रिझल्ट दाखवणं जरुरी होतं. तर हे बघा किती सुंदर वाटतंय ना, एकदम छान वाटतंय. कलर घरीच केलाय मी, लुक्स व्हेरी नाईस. हा बघा, हा तर किती सुंदर वाटतं. हे बघा, डिफरंट कलर आहे ना. आणि उन्हामध्ये तो खूप छान दिसत ह्या गोष्टी. म्हणजे असे केस मोकळे असले किंवा नुसतं तुम्ही एक क्लचर लावलेलं आहे तर खूप छान छान वाटतं.
धुवायचं जे पाणी आहे ना, तर मी सगळ्याच झाडांना टाकते ऑलमोस्ट. तुळसच नाही फक्त, आणि सगळ्याच झाडांना टाकून देते जेवढे आहेत माझ्याकडे पुरेल तेवढे. बाकी पाऊस आहेच. वाव, हे बघा 3 कळ्या आल्या आहेत, मस्त फुलतील आता हे. नको बाळा नको, आहे मिरच्या. बघा मस्त भात शिजतोय. स्पृहासाठी भात टाकला होता. किचन आवरायचं बाकी आहे माझं, सो प्लीज अवॉइड द मेस. थोडंफार येतं येते. तर भात शिजला. भाजी ॲक्च्युली ना माझं लक्ष नव्हतं, मला रस्सा करायचा होता, पण तो सगळं आटून गेला. बट थोडा आहे तर तो टाकून देईल स्पृहाला. तो बी ओके. पनीर बनवलं होतं, चपाती. ते काय रेकॉर्ड नाही केलं, कारण मला तिला खाऊ घालावं लागतं. काय माहिती काय होतं, माझं नाईटचं रेकॉर्डच नाही करू शकत आहे मी, कसं एकदम घेऊन जात आहे. आणि ब्लॉग एंड करायचा पण राहिला, तर मी आता ब्लॉग एंड करते. तर गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड टेक केअर. बाय.